नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? चांगले असाल तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की काही जण विचारतात की कोणत्या देवाची सेवा करू, मी कोणत्या देवाची सेवा करू किंवा कोणत्या देवाची सेवा कोण करायला पाहिजे. तर मित्रांनो, याबद्दल या व्हिडिओमध्ये पाहू. तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहे, हे जे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, ते कसं आहे मित्रांनो की त्याच्या वैयक्तिक परंपरेनुसार, वैयक्तिक इच्छेनुसार ते पूजा हे करत असतात. जे इष्टदेव असते त्यांची पूजा ते करत असतात. तरी मित्रांनो, पूजा करण्याचं एक महत्वाचं नियम किंवा देव आपल्याला पूजा कशासाठी करावं लागतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कशासाठी देवपूजा करावी लागते किंवा ते आपल्याला कुठून प्राप्त झालेलं असते. तर मित्रांनो, हे अगोदर समजून घेऊन पूजा करायला पाहिजे. प्रश्न चांगला आहे. त्या पिढीमध्ये जे सर्वप्रथम पूजत आलेले देव आहेत ते आपल्याला इष्ट म्हणता येईल, त्यालाच आपण कुलदैवत म्हणत असतो. तर मित्रांनो, ह्या कुलदैवतेला तुमची पिढी येऊ द्या, मागची पिढी, तुमची पिढी जाईल, आणखी येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्हाला विसरता येत नाही, हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. सर्व अशा पद्धतीचा ठाम करून ठेवा की आपलं कुलदैवत हे आपल्याला कधीही पूजा करावी लागते. तर मित्रांनो, आता आपण दुसरी कंडिशन पाहू. जे की दुसरी कंडिशन अशी आहे की आपण जेव्हा एखाद्या देवस्थानला जातो, मंदिराला भेट देतो, त्या ठिकाणी एक आपली श्रद्धा किंवा आपण त्या देवाला तिथं गेल्यानंतर इष्ट मानणे, तिथं गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्या देवाला आपला इष्ट मानणे, त्याच देवाला इष्ट मानणे किंवा त्या देवाची मी सेवा करतो असं ठाम करणे, तिथून एखादी मूर्ती किंवा फोटो आणणे, या उद्देशाने मनामध्ये ही भावना ठेवणे की मी या देवाला, देवस्थानच्या मंदिराला गेलो, ती देवस्थान माझं इष्ट आहे, मी याची सेवा विसरणार नाही, मी या देवाचं निरंतर सेवा करत राहीन. अशा कंडिशन मध्ये जेव्हा ते आपण आणत असतो, तेव्हा त्यावेळेला ही दुसरी कंडिशन तयार होती की त्या देवाला आपण घेतलं किंवा बोलावून घेतलं किंवा त्याची आपण विशिष्ट पद्धतीने पूजा करू, हे आपण मनामध्ये ठाण केलं आहे. तेव्हापासून त्या देवाची सेवा चालू होत असते. मित्रांनो, कुठलेही देवी देवता, कुठलेही मंदिर विनाकारण उगच्या उग येऊन आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला किंवा कुठल्याही व्यक्तीला येऊन सहसा ते दिसत नाही किंवा पावत नाही किंवा भेटत नाही किंवा त्रास देत नाही किंवा चांगलंही करत नाही. आपल्याशी ज्यांचं रिलेशन आहे, जे आपल्या मंदिराला कोणी गेलं होतं, जे कोणी आपल्या पिढीत त्याची पूजा केलं असेल किंवा आपल्या मनात त्या देवाबद्दल काही श्रद्धा असेल, तरच त्याबद्दल आपल्याला ती पूजा करावी लागते. मित्रांनो, आणखी एक कंडिशन आहे मित्रांनो, ती म्हणजेच जे पित्र, आपल्या कुटुंबातील सर्व, म्हणजेच अगोदरच्या पिढीपासून जे आपले पित्र आहेत, माहिती नाहीत अगोदरच्या पिढीपासून, त्यांचे आपण फक्त फोटो बघतो, ते सर्व पित्रमध्ये येतात. मित्रांनो, ते सर्व पित्र ही पूजणे गरजेचे आहे. पर आपले पित्र म्हणजे एका कनिष्ठ प्रकारची देवता असते. मित्रांनो, हे जे 3 कंडिशन सांगले, ह्या 3 कंडिशन मधली ही करणे म्हणजे करणेच आहे प्रत्येका कुटुंबाला. तर मित्रांनो, या 3 कंडिशन शिवाय याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्याला आपोआप पूजा करा म्हणून आपल्या समोर येत नाही किंवा करण्याची गरज नाही. जेव्हा आपण ही जी कंडिशन सांगितले, 3 महत्वाची कंडिशन आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही किंवा याला सोडायची गरज नाही, याला सोडताच येत नाही. मित्रांनो, तर मित्रांनो, हे सर्व पाहिलं आपण की एखाद्या पूजेबद्दल किंवा देवस्थान आपल्या घरी किंवा एखादा देव आपल्याकडे कसं येतं, म्हणजे त्याची पूजा का चालू करतो, कोण चालू करते, याबद्दल आपण पाहिलं. मित्रांनो, तर ही होते की त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहिजे. आणखी काही कंडिशन वेगळ्या असू शकतात. मी 3च कंडिशन म्हणले, म्हणजे हे महत्वाचे एखाद्या साधारण मधल्या एका सरळ साध्या कुटुंबाला किंवा ज्यांना काही मनात आणला नाही त्या कुटुंबाला हे करणं आहे, हे मी साधे सांगितले. याच्या व्यतिरिक्त काही मंदिर किंवा एखाद्या जागेनुसार त्या जागेमध्ये ते उत्पन्न होणे किंवा मंदिराची स्थापना होणे किंवा करण्यासाठी ते भाग पाडणे किंवा एखाद्या जागेवर, एखादी जागा आपण घेतलाय त्या जागेवर पूर्वपासून काही दैवत असणे, त्या देवताला, त्या जागेवाला जेव्हा जागा मालक बदलतो तेव्हा दुसरा मालक त्या जागेला पूजा करावी लागते. ही आहे आणखी कंडिशन, जे की असे वेगवेगळे कंडिशन आहेत. तर मित्रांनो, हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं आयकॉन दाबून पुढच्या येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.